नाही 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 नाही. अगं ऐक ना. काय? अगं प्लीज हो म्हण ना यार लग्नासाठी. का? अगं तुझा फोटो बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो ग. मग मी काय करू? अगं रस्त्यावरच्या खड्ड्यांपेक्षाही जास्त खोलात पडलो यार तुझ्या प्रेमात. तू जा रे. आहे नाही नाही ऐक ना ऐक ना मला सांग काय काय नाहीये माझ्याकडे. अरे काहीच नाहीये तुझ्याकडे. निदान डीपी ठेवावा इतपत तरी बरा नवरा असावा रे. तुला माहित नाही मी कोण आहे ते. मला जाणूनही घ्यायचं नाहीये तू कोण आहेस. तू कोणी असलास ना तरी माझा अंशू इतका भारी मुळलीच नाहीयेस. अंशू? माझा अंशू. नाही नाही माझं मन. नाही नाही माझा विचार आहे अंशू. तुमने पुकारा रे हम चले आए, जान है तेरी पर ले आए रे. तुमने पुकारा रे हम चले आए. तो भाई और बहनों लीजिए पेश आपके सामने आपका प्यारा कॉमेडी का दुलारा जिसको 2 एपिसोड के बाद बुलाना ही पड़ा. वो सबको प्यारा आपका चहिता अंशु. विचार चार चार चार. अंशु. अन्विता. अंशु. अनवू. अंशु. अरे बाराखडी काय बोलताय. हा कोण खडी मला दगड. जाऊ दे रे. तू कुठे होतास? कुठे काय एंट्रीची वाट बघत होतो. म्हणजे मी हाक मारली आणि तू लगेच आला. म्हणजे का येणारच. नाही येणारच. गेस्ट म्हणून बोलवलंय ना. मेंटर म्हणून बोलवून बघ. बघ कसे तारकांचे घोड सांगतो ते. मला माहितीये. आल्याला अपमान ते पण नवीन जोडीकडून. माझी प्रतिष्ठा कमी झाली की डेअरिंग वाढले तेच कळत नाही. तेव्हा भाऊ त्या समीरच्या नादी लागू नकोस. का? त्याला दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक चालायची सवय आहे माहितीये का तुला. आमचा विराट कोहली आहे तू. विराट कोहली आमच्या वेळी थरथड कोळी होता तो. त्यांनी कुठे कुठे जाई पसरले आमचं आम्हालाच माहिती आहे. काय विशाखाला विचार. शूटिंग संपलं रात्री मला फोन करते अंशू कुठे असतो. खूप त्रास होतोय मला. कधी येणार. आता तिला माझं महत्व कळतंय. पण कसं आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा अंशु वा. बाबांनी याच्याशी लग्न ठरवलंय. ह्याच्या बरोबर. हेच का ते वाळलेल्या झाडावरचं माकड. हे बी करायचं नाही. 1 2 3 4 5 ठाप देन ठापकन जाशील. वाव अंशु व्हॉट अ पंच. ठाप ठाप वाव. अरे अगं तुला कळतंय का. तुम्ही दोघं असं फिरायला गेलात ना तर लोक म्हणतील अगं हिमगौरी बाकीचे 6 बुटके कुठे आहेत. उंचीवर जायचं ना. नाही आपली वट तुला माहिती नाही. आपल्याला जर नडतो त्याला आपण फोडतो. वाव अंशु नडतो फोडतो. वाव. चल फोडतो म्हणे. अगं याला दहीहंडीला सदा बाल गोविंदा म्हणून पण बोलवत नाही. माझ्या अंशूला काही बोलायचं नाही. हो ठीक आहे. ठीक ठीक आहे. पुढचा विसरलाय का. नाही ठीक आहे. तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय ना. ठीक आहे. मिळेल त्यात सुखी राहा. मिळेल त्यात काय. तुझ्या परडेविषयी बोलत नाही आम्ही. आमच्या लग्नाविषयी बोलतोय. आणि तुला काय वाटलं हे फालतू आहे. सांगायला अरे आपण डिप्लोमा होल्डर आहे. डिप्लोमा होल्डर. आणि 3 वर्षाचा डिप्लोमा 7 वर्षात केलाय पटकन. कशाला सांगतेय 7 वर्षाचं उगाच. कळलं. ठीक आहे. आणि भाई तुला माहितीये का काय काय पारसनीस इंटरनॅशनल हायस्कूल माहितीये. याला काय माहिती असं म्युन्सिपाल्टी मध्ये शिकलेला. त्या हायस्कूलच्या बाहेर 2 रिक्षाच्या पोरांना आणायला असतात ना त्या आपल्या असतात भाई. एका पोरामागे 300 रुपये मिळतात. अशी 9 पोरं सोडतो आपण. बोल 300 गुणिले 9 किती होतात. 2700. हा तेच त्यांना सकाळी आपली रिक्षा आहे ना सकाळी भाजीला असते. दुपारी कॅटरिंगला असते. संध्याकाळी भाड्याला असते. दिवसाचे 1200. 30 गुणिले 1200 किती होतात. 36,000. तेच. अभ्यासातला किडा असू दे. पण भाई तुला माहितीये मेंटेनन्स सगळं डिडक्ट केलं ना तर 15,000 प्रॉफिट असाच कमवतो आपण. 15,000 म्हणजे काय. आणि हे तर काहीच नाही.
भाई तुझ्यासाठी सांगतो, एरियामध्ये आपल्याला ना व्हॉइस ऑफ SP मोहम्मद रफी बोलतात. व्हॉइस ऑफ SP मोहम्मद रफी. हा स्पेशालिटी आपली. हा? दाखवतो तुला. हा. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम, आने वाला कोई तूफान है, कोई अपड़िया तूफान है आज मौसम. कसं वाटलं गाणं तुला? मिलन बार माहितीये? तुला काय माहिती? हा गुत्त्यावर जाणारा माणूस, त्याला काय माहिती? मिलन बार मध्ये आपला गाण्याचा प्रोग्राम असतो. अच्छा अच्छा अच्छा. 900 रुपये आपल्याला पाकिट आहे, पण फरमाईशीवर 3,500 अशी टीप मिळते. 3,500. वाव अंशू, तू किती ग्रेट आहेस. चाल कसं वाटलं? आणि आम्ही आमच्या हक्काच्या घरात पण राहायला जाणार आहोत. ते कसं काय माहितीये काय, जोगेश्वरला आपली चाळ आहे. तुमची? आपलं म्हणजे भाडोत्रीच होतं तिकडे पहिला, हा. पण नंतर स्वतःच झालं घर आपलं. अच्छा, अच्छा. आणि ती चाळ आहे ना सगळ्यांचे साया घेऊन ना रिकन्स्ट्रक्शनला पाठवली आपण. हा हा. तिथे नवयुग बिल्डर येणार आहे. नवयुग. हा तिथे सावंत साहेब, मोठा साहेब. हा. तिथे आपली जाम घसट आहे. अच्छा, अच्छा. त्याला 80-82 काही चालतच नाही. हा काय? हा सगळ्यांना 300 स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे. फक्त आपल्याला 350 स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे. वाव अंशू. 350 स्क्वेअर फूट. म्हणजे काय? मला ना आता एक मिनिट जरा एक फोन करतो मी. कोणाला करतो? एक मिनिट. हा काय ते जळला भाई. हॅलो. हा हॅलो. हा सावंत मंदार बोलतोय. हा सावंत मंदार. हा ते अंशुबाई माहिती आहे का तुम्हाला? हा 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 त्यांना आपण एक 1500 स्क्वेअर फूटचं घर देऊ. बर. हा एक मिनिट त्यांच्याशी बोला. कोण आहे? ते नवयुग बिल्डर सावंत. अरे हा, सावंत हा. तुझ्या पण ओळखीचं आहे? हो हो. हा सावंत साहेब. हा साहेब बोला ना साहेब. हा भाई. हा साहेब. हा ते 350 1,500 देतो आपल्याला भाई. आई शपथ. अरे कोण आहे कोण भाई पण कोण आहे? अच्छा हे अच्छा हवा हवं भाई. आलो कोण आहे कोण तुम्ही यार? मंदार पारसनीस. ते कळा बघून आहे कोण तुम्ही? ते नवयुग बिल्डर, परत अल्फा इंडस्ट्रीज. हा ते सगळं आमचंच आहे. हो हो. नाही आता कसं आहे, अन्विता तुम्हाला लाईक करते म्हटल्यावर ते जे घर दिलंय ना मी तुम्हाला, हा. ते गिफ्ट म्हणून घ्या. अरे भाई तू म्हणजे बरं मला सांगा, ती तुम्ही रिक्षा कुठे चालवता? ते पारसनीस इंटरनॅशनल हायस्कूल. त्याचा मी चेअरमन आहे. एक काम करा, उद्यापासून रिक्षा बंद करा. नको ना भाई. नाही? काय चुकलं बोललं नाही. राहू दे ना भाई. अहो. 300 रुपये आपण 250 रुपये रिक्षा चालवतो भाई. नको ना, अहो नको नाही ना, पाहिजे अहो भाई. नाही तसं नाही. रिक्षा बंद करा आणि हा. आमच्या जे स्कूल बस आहेत ना हा. त्या चालवा. हा? अजून काय काय हो तुमचं? तसं काय माहितीये का, बरचसं असल्यामुळे ना फार असं काही लक्षात राहत नाही माझ्या. म्हणजे आमचे बाबा आहेत ना, दुसरे हरिश्चंद्र आहेत, असे वाटत बसतात. आमच्या 2 नोकरांना वाटले तसे सलून. हो, एकाला उघडून दिलंय केस कापण्याचं दुकान आणि दुसऱ्याला केस लावण्याचं. हे काय, आमचे पहिले गिऱ्हाईक इथेच आहेत. समीर दादा हे केस लावलेलं आहे. अरे डिस्काउंट दिलंय. काय रे का? बजेट नाही परवडत ना. अच्छा. एक उपटून बघू प्लीज. त्यापेक्षा पंच उपटण्याचा प्रयत्न कर ना. तिथे कधी उपटून टाकले कळण पडले तुला? अगं असं काय भाई भाई जाऊ दे ना भाई. अजून काय काय तुमच्याकडे सांगा ना भाई. लय लय मोठी यादी हो तुमची. आता काय हे सगळं इंडियातला जमलं. इराण मध्ये आमची विहीर आहे. इराण? तेलाची येस. आणि दुबईमध्ये डायमंडचे शॉप्स आहेत, शोरूम्स आहेत. एवढं आहे सगळं भाई? हो भाई तुम्ही तर आपलं येड लावलं भाई एकदम. तू छान गातोस पण. नाही आपलं हे बाथरूम सिंगर आपण, असं काही नाही. ते एवढं कुठे गायचंस तू? ते मिलन बार. कॅन्सल. नको ना भाई, तेवढी मिळते ना. अरे तिथे गाण्याऐवजी आमचं 7 स्टार हॉटेल आहे, पॅरिस शेरटॉन, तिथे येऊन गा तू. भाई ते हॉटेल तुमचं आहे? हो. ते हॉटेल तुमचं आहे भाई? हो. अरे त्या हॉटेलच्या आजूबाजूला किती वेळा फिरलोय भाई. असं वाटलं कधी आपल्याला जायला मिळेल हॉटेलमध्ये भाई. एक काम कर, परवा माझा बर्थडे आहे, म्हणजे माझ्या बर्थडेला शान येणार आहे, श्रेया येणार आहे, अजून बरेच जण येणार आहेत. तू येऊन गाशील? गाशील ना? बर्थडे आहे ना भाई, गाणार ना? गा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. वायर बाजूला काढ. ओ मेरी है आरज़ू, हॅपी बर्थडे टू मंदार पारसनीस. नाच ना. हॅपी बर्थडे टू मंदार पारसनीस. हॅपी बर्थडे टू मंदार पारसनीस. हॅपी बर्थडे टू. चालेल चालेल भाई. वाव मंदू. मंदू
मगाशी काय म्हणेल मंदुडी आणि आता मंदू. लाडानं म्हणाले ना. श्रेया आणि शान नंतर तुझ्या पार्टीत हा छपरी गायक गायला तर आपल्या कंपन्यांचे सगळे शेअर्स जातील. आपल्या आणि छपरी हो. आतापर्यंत टपरीवर माझ्यासोबत चहा पित होती, आता छपरी. मी काय म्हणते मंदू, कसं वाटेल माझ्या नवऱ्याच्या बर्थडे पार्टीला अशा गायकांनी घाण केली तर? हा कुठला नवरा, आपण लग्न करणार आहोत ना. लग्न? मला आत्ताच रिअलाइज झालंय की मी एक घरंदाज मुलगी आहे. घरंदाज? आतापर्यंत घरच्यांचा अंदाज चुकून माझ्यावर लफडी करू तेव्हा नाही दिसलं तुला? प्लीज तुझ्या एकतर्फी प्रेमाला आपल्या लफड्याचं नाव देऊ नकोस. मला माझ्या आई वडिलांच्या इच्छेचा मान ठेवायलाच हवा. माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी जी व्यक्ती निवडली तीच बरोबर आहे. नाच मला पदरात घ्या ना. अरे नाही 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 नाही, सॉरी हा. नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, मला तुमच्या पवित्र प्रेमाच्या आड नाही यायचंय. हे नाही नाही, पवित्र वगैरे काही नाही, हा मागे लागलाय. काय पण बोलतो तू आता? नाही नाही, अरे असू दे कसंही असू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण एक अन्विता, एक सांगू का तुला? नाही कसं आहे ना, माणसाच्या चेहऱ्यावरून त्याची लायकी ओळखत नको जाऊस ग, त्याचं मन महत्वाचं आहे. हा चल येऊ मी. भाई हा? तिला कल्टी दिली, मला नाही देताय ना तुम्ही. माझं काय तू एक काम कर, तू माझा पर्सनल सिंगर होशील का? पर्सनल? अरे म्हणजे मी बोर झालो की गाऊन दाखवत जा ना. चालेल? गा. याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, राम करे